बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर संदर्भात। राज ठाकरे हे मराठा दौऱ्यावर आहेत। संभाजीनगरमधील उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। निवडणुकीसाठी मनसेची रणनीती। राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। मनसे अध्यक्षांची आज पत्रकार परिषद होणार आहे। सुपारी आंदोलनामुळे राज्य व्यथित असल्याचं बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आहे, काय अधिकची माहिती? जर बघितलं तर राज ठाकरे जे आहे त्यांचा मराठवाडा दौरा जो आहे तो सुरू आहे आणि त्या दौऱ्याचा नेहरू समारोह जो आहे तो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे। यामध्ये जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज ठाकरे जे आहे ते बैठक घेणार आहे। मनसे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, यांची संपूर्ण जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदाराची विश्रामगृहामध्ये राज ठाकरे यांनी बैठक बोलवली आणि त्या बैठकीचं नियोजन जे आहे ते राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी केलेलं आहे। मागील 2 दिवसापासून अमित ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्या बैठकीचं नियोजन करताना पाहायला मिळत आहे। विधानसभेच्या अनुषंगाने जे आहेत अतिशय संपूर्ण मनसे चालू आहे। त्यामुळे सध्या विधानसभेचे उमेदवार जे आहेत ते राज ठाकरे कदाचित आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर करू शकतात। मात्र काल पाहिलं गेलं तर बीडमध्ये राज ठाकरे यांचा दौरा होता आणि त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते राज ठाकरे यांच्या ताफ्यावरती सुपारी फेकण्यात आली होती आणि त्यानंतर अमृता दानवे यांची प्रतिक्रिया समोर आली होती। कारण मनसे जो आहे तो आता सुपाराबाज आहे, त्यामुळे आता मनसेवर जे ठाकरेंच्या शिवसेनेने सुपारी फेकल्या ते योग्य केलं असं देखील प्रतिक्रिया जी आहे ती अमृता दानवे यांनी दिली होती। मात्र आज थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरे दाखल होणार आहे। त्यामुळे आता म्हणजे काय वाटतं, एकंदरीतच राज ठाकरे याचा निषेध व्यक्त करतील का किंवा आंदोलकांना काही समज देतील का? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील त्यामध्ये होता आणि ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी होते। त्यानंतर राज ठाकरे जे आहे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता। मात्र आज या बाबतीत राज ठाकरे जे आहे ते पत्रकारांशी संवाद साधू शकतात। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।